उन्हाळ्याचा घरादारात धुळला. हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही? चांगले आहात ना? मी पण चांगलीच आहे. आज जरा लवकरच उठले मी बकरे सोडायसाठी, पण आजचा बुधवार आहे. आज दादाची तयारी चालू आहे बाजारात जायची, आणि आज जराशा बकऱ्या लेटच सुटणार आहे. आणि बकऱ्याला झाली रोजच्या सारखी खाई चरायला जायची. ही बाई काही कूड ठेवत नाही. इकडून बांधली की त्या कुडाच्या अंदरून जाते आणि तिकडून रेट्टे कूड आले. असली सकाळीच खाली. प्रज्वल झोपलेला आहे, गोदड्या अजून काढायच्या राहिल्या. आणि सकाळीच काय करावं हे मला काही सुचून नाही राहिलं. एवढ्या सकाळी इकडे अधिक महिना चालू आहे, इकडे कीर्तन चालू आहे, इकडे प्रवचन चालू आहे. सगळे लाऊडस्पीकर सकाळी. ना सकाळी झोप होत ना काही, असं उठून बसा लागते मग सकाळी. आता प्रज्वल किती वाजे लोक झोपते काय माहीत. 12 वाजे लोक जागी होतो दोघं बी आम्ही. प्रज्वल आणि मी बी मस्त झोपेला आहे. प्रज्वलवर थंडीगार हवा आहे. कुंभकर्ण आहे का काय माहीत. एवढे स्पीकरच्या आवाजात, म्हणजे लाऊडस्पीकरचे एवढे आवाजात, तरी बी तो झोपेलच आहे. चला मग माझी कामं घेतो मी आवरून आता पटापट. लवकरच उठली तर आता माया उरकून घ्यायला तर खाली काही एवढे कामं नाही, पण प्रज्वलला उठवल्याशिवाय मला काही चैन पडत नाही. चालली मी आता वर. बाहेरचं वातावरण पाहून घ्या, एकदम मस्त थंडीगार हवा सुटू राहिली बाहेर. आणि घरात गेलं की आत्ताच झोप सुरू राहिला, दरवाजा नाही उघडत तर. प्रज्वल, हे प्रज्वल, ए प्रज्वल, सगळे लेकरं आंघोळा विंगोळा करून गेले विहारात. झाली वंदना चालू, तो अजून झोपेलच आहे. आवाज येते सकाळी 5 वाजतापासून चालू होते, अजून चालूच आहे 6 वाजले तरी. चल मच्छरदाणी फाटीन पाय, उठ लवकर. एवढा मोठा गराडा पडेल असला वर की मग मला बी खाली गमत नाही. चल उठ लवकर, सगळा उशाने जो खाली. काय टोळक्या, उठ आता. कपडे घालून झोपला का? हा चल उचल. नीरा पैशाचा पिसा पडा. उषाने खाली होय. उषा खाली नाही, मी येतोच एवढा आवरून. उठ उठ लवकर. अरे उठ. तुला म्हटलं होतं ना सकाळी 5 वाजता विहारात जाय. चल उठ लवकर. वरचा पसारा आवरला की असं वाटतंय सगळेच काम झाले. सगळा पसारा आवरला, आता जातो मी खाली. संध्याकाळी म्हणजे रात्री पाण्याची बॉटल न्या, उशा न्या, गोधड्या न्या, सगळंच न्या. सकाळी सगळंच खाली घेऊन या. न्याचा वैताग, आणायचाही वैताग. आणि आमचे भाऊसाहेब तो उशा घेऊन येऊन बसले होती. नाही ब्रश करायचं काम ना काय. आता वर झोपायला जातो तर घरादारात काही एवढा पसारा नसते, एकदम ओके आहे घरदार. आणि तसं मी खाली आलो होतं तर झाडून काढून घेतलं फक्त एकदा. पसारा एवढा कम्प्लीट, कारण की रात्रीच करून घेतलं होतं मी सगळं चकाचक. फक्त झाडू मारायचा होता सकाळचा. चला मग आता घेतो आवरून सगळं. आज बनवायचं आहे साबुदाण्याची खिचडी नाश्त्यात. कारण काय झालं तर मला नाश्ता करावा वाटू राहिला, तर मग रोज
पाऊस पाव बिरेट आणायला जमत नाही, तर आज मग साबुदाणाच टाकला भिजत. आणि तसा प्रज्वललेलं आहे आवडते साबुदाण्याची खिचडी. आपले सगळे कामं माझ्या स्वतःची. आणि बकऱ्याला पाणी बी भरून ठेवलं आणि कपडे बी धुवून घेतले. कपडे धुतले, बकऱ्याला पाणी भरलं की उरकले सगळे बाहेरचे कामं. आज जरासा उशीर झाला, लवकरच उठलो पण जरासा उशीर झाला काम करायला, कारण का आज साबुदाण्याची खिचडी करायची होती नाश्त्यात. प्राजलच्या मम्मीचा फोन आला तर सगळी तयारी करून ठेवली म्या साबुदाण्याच्या खिचडीची. मिरच्या टाकून ठेवल्या कढईत, तुडतुड वाजू राहिला. एवढी साबुदाण्याची खिचडी करून घेतो मी आता, मग नंतर पाहता येते स्वयंपाकाचं काय नाही. आणि आज स्वयंपाक करायचं काही असं नक्की नाही, कारण का आत्याच्या घरी जावं लागते. फायनल आहे आज आत्याच्या पोराची. तर मन असं उन्हाच्यानं मागं पुढे होऊ राहिलं, जावा की नाही हे समजून नाही राहिलं. आता जातो की नाही हे तुम्हाला दाखवतोच मी. व्हिडिओ कंटिन्यू करा. आपण पहिले साबुदाण्याची खिचडी घेतो आता करून, नाही तर मिरच्या आपल्या कोरपून जातील. पाऊणकीचा टाईम आहे 2 ते 2:30, म्हणजे 3 हमखास वाजतात. आणि असा योगायोग झाला आज रात्री स्वतःची खिचडी बनव साबुदाण्याची सकाळसाठी. तर मग रात्री साबुदाणा भिजू घातला होता आणि आता खिचडी बनवली. आता सकाळीच फोन आला काही या म्हणून, पावनकी आहे आज. असा योगायोग स्वयंपाक करायचं काम नाही. तसंही आज मनातून असं वाटतंय का स्वयंपाक आज करावंच नाही. मग मस्त अशी खिचडी झाली नाश्त्याले. बाकीचं मग पावनकीला जायचा काय मेळ लागते काय नाही ते आता वेळेवर ठरणार आहे. आताच काही सांगू शकत नाही मी तुम्हाला. आता सध्या पहिले मी चहा ठेवतो आणि घेतो नाश्ता करून. आता असा नाश्ता बिष्टा केला तर भांडे एवढे पडतात का लय, स्वयंपाकाचे पुरतात भांडे पण हे नाही पुरत नाश्त्याचे भांडे. आता प्रज्वलला लय जास्त खिचडी आवडते, पण प्रज्वल तिकडल्या खटल्यात म्हणजे तिकडल्या खटल्यात नाश्ता केला आणि इकडे खिचडी बनली. तर आता प्रज्वल गेला जरासा बाहेर खेळायला, पण मी नाश्ता करून घेतो. आल्यावर मग प्रज्वलही खाते. कशावर बसलं का मग मला उपाशी राहावं लागेल दिवसभर. आता नाश्ता करून घेतो, एवढे भांडे कुंडे घासून घेतो. बाहेरचं बकऱ्याले पाणी कपडे लत्ते तर सगळे काम उरकले. पण आता सध्या घेतो नाश्ता करून. तर आता असं झालं आजही बी उन्हात राहावं लागते आणि उद्याही उन्हात जावं लागते, कारण का प्रज्वलला उद्या सोडून द्यायचा त्याच्या घरी. आणि प्रज्वल जाणार आहे आता पुण्याला, कारण पुण्यावरूनच आला प्रज्वल आणि त्याचं घर आहे ती अकोल्यात. प्रज्वल आला की इकडेच राहते मोरगावले, तर त्याला सोडून द्यावं लागेल मग उद्या मलेच. माहित झालं काम, 2 दिवस उन्हातच फिरा लागते आता. चला मग नाश्ता घेतो आता करून मी. पासून चालू होतं पावनकीले जायचं, पण बायाचं तर ती काही काम नव्हतं. दादा गेले होते सकाळी आणि आता आम्ही चाललो फक्त जेवण करायला संध्याकाळचे सगळे घरातले कामं उरकले आणि आज दिवसभराचा फक्त साबुदाण्याच्या खिचडीवर. आणि तर ती सकाळी पावनकीला गेलो असतो तर आत्ताच जेवण भेटलं असतं संध्याकाळचं. मग मस्त असं दुपारी झोप काढून चाललो मग आता जेवण करायला. चालू आई मी तर मी काही जेवत नाही, पण तरी आता आई संग जावं लागते. तर पाहतो मी काय करायचं, डब्बा आणायचं का काय. डब्बाच घेऊन येईन मी. आईले म्हणजे एवढा लवकर भूक नाही लागत संध्याकाळची. तर मग आता पाहू तर ती गेल्यावर जेवण होते का डब्बा घरी येते
म्हणजे काही तेही अजून काही नक्की नाही, फक्त जावा लागते आईसोबत. झालं नाही का तयारी? माझी तयारी तर एकदम फुल झाली. आपली काही तयारीचा वांधाच नाही. चला आम्ही पोहोचलो. सगळं रफा दफा झाल्यावर पाहुणे रावणे, आणि पाहुणे रावणे काही एवढे विशेष नाही, गावातलेच पाहुणे होते. सगळे पाहुणे पायल होते. सगळं शिजेल हाय, सगळं भिजेल हाय. आम्हाला फक्त जेवण करायला यायचं होतं. आजी हसू राहिली. जेवण करायला यायचं होतं, तेवढी हजेरी आम्ही लावली. हे माझी आजी, आणि हे माझी काकी, आणि हे आमची आई. आणि आत्या घरात आहे. आता करू राहिली डब्बा पॅक, कारण का मी जेवण करणार नाही आता एवढ्या लवकर. घरीच घेऊन जातो डब्बा जेवायला. अय आत्या, चला पोचलो घरी. काकीने आणलं चहा पाणी घ्यायला, आणि डब्बा बी आणला आपला सोबत. संध्याकाळची सोय लागली, तिकडे कुकडे जाऊ काही.